नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण PM किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबतची ताजी माहिती खालील प्रमाणे बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर जो पुढील हप्ता आहे 22वा हप्ता आता शेतकऱ्यांना मिळणार आहे, पण तो कधी मिळणार याबाबत शेतकरी वर्ग प्रतीक्षा करत आहेत। आणि अधिकृत सूचनानुसार आपण आणि मागील वेळापत्रकानुसार आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना जे आहे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान जो 22वा हप्ता मिळणार आहे तो कधी मिळणार, अपेक्षित जर तारीख आपण बघितली तर यामध्ये फेब्रुवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। पण नक्की तारीख आपण या ठिकाणी सांगू शकणार नाही, कारण की राज्य सरकारने अद्यापर्यंत कोणती अधिकृत जी तारीख आहे केंद्र सरकारने जी अधिकृत तारीख आहे ती जाहीर केलेली नाही। परंतु मिळालेल्या सूत्राच्या माहितीनुसार फेब्रुवारी ते मार्च 2026च्या दरम्यान हा हप्ता असतो आणि जो पहिल्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हा हप्ता जमा केला जाऊ शकतो। मागील हप्ता जे आहे 19 नोव्हेंबर 2025 रोजी जे 21वा हप्ता होता तो केंद्र सरकारने जमा केलेला होता आणि दर 4 महिन्यांनी 2000 रुपये या ठिकाणी मिळतात। तर हप्ता मिळवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट कराव्या लागतात। जर तुम्ही या गोष्टी पूर्ण केलेल्या नाही तर तुम्हाला पुढील हप्ता जे आहे मिळणार नाही। पहिली जे आहे, तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर जाऊन ई-KYC करणे गरजेचे आहे। जर तुमची ई-KYC झालेली नसेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही, हे लक्षात ठेवा। जर मागील हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला पुढील सुद्धा हप्ता मिळेल, कारण की ई-KYC तुम्ही केलेली आहे। तर आपण फार्मर ID नवीन नियमानुसार बघितलं तर शेतकऱ्याकडे युनिक फार्मर ID असणे आवश्यक आहे आणि त्या फार्मर ID नसेल तर तुम्हाला जे आहेत 22वा हप्ता मिळणार नाही। त्याचबरोबर तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक करणे गरजेचे आहे। जर लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होताना अडचणी येतात आणि त्या अडचणी दूर व्हावे, राज्य सरकार केंद्र सरकार ज्या काही DBT अंतर्गत जे पैसे जमा केले जातात त्यासाठी तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे। आता लँड सीडिंग म्हणजे जमिनीची पडताळणी, तुमच्या अर्जावर जमिनीची पडताळणी पूर्ण झालेली असणे गरजेचे आहे। नसेल तर या ठिकाणी तुम्हाला ती लँड सीडिंग कंप्लीट करून घ्यावी लागेल। तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी PM किसान सन्मान निधी योजनेसंबंधीचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता, ज्या अंतर्गत तुम्हाला 22वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता राहणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।